अतिशय महत्त्वाची बातमी मनसेच्या गोटातून आहे। व्यापाराला मारहाण झाल्यानंतर मनसे विरोधात मीरा भाईंदरमध्ये परप्रांतीय व्यापारी चांगलेच आक्रमक झालेत। त्यांनी बंदची हाक दिली आहे। व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळत दुकानं बंद ठेवली आहेत आणि मोर्चाही काढलाय। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी व्यापाऱ्यांनी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना निवेदन देत केली आहे। तर निषेध रॅली काढत त्यांना निवेदन देण्यात आले आहे। महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है? अगर ये हमारे साथ जो व्यापारियों के साथ में जो हिंदी भाषियों के साथ में जो हो रहा है वो बहुत ही गलत है और हम इससे ज्यादा हम सहन नहीं करेंगे। रोड पे उतरना पड़े, हमारा बिजनेस बंद करना पड़े, धरना देना पड़े, हम रोड जाम करेंगे, रेलवे पटरी जाम करेंगे, अगर कुछ भी करना पड़े हम हमारी रक्षा के लिए करेंगे। अगर हमारे भाई के ऊपर किसी के ऊपर अगर ऐसी आज आती है तो हम जो करना है वो करने के लिए तैयार हैं और सारे हम एकत्रित होंगे। जो महाराष्ट्र के व्यापारी है, बॉम्बे के व्यापारी है, हमको सब साथ देने के लिए तैयार है। हमारे हिंदी भाषी जो भी है यहाँ पर, उत्तर भारतीय हो, राजस्थान हो, गुजरात हो, हमारे साथ में है और ऐसा काम के लिए हम जो भी करना है उनके लिए हम तैयार हैं। मगर ये हमारे साथ जो व्यापारियों के साथ में जो हिंदी भाषियों नहीं चलेगी गुंडागर्दी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी गुंडागर्दी, नहीं चलेगी। जिंदाबाद 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 जिंदाबाद, नहीं चलेगी, नहीं चलेगी गुंडागर्दी। तर मराठीचा अपमान केला तर कानाखालीच पडेल असा इशारा मनसेच्या संदीप देशपांडेंनी दिलाय। परप्रांतीयांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे। मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा परप्रांतीयांना मनसेने दिलाय। असल्या गोष्टीने आम्ही भीक घालत नाही। मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच पडेल। त्या माणसाचा त्या व्हिडिओमधला ॲटिट्यूड कळल्यावर कळेल त्यांनी आमच्या लोकांना काय उत्तरं दिली आहेत आणि का रागाच्या भरात आमच्या लोकांनी त्याच्यावर हात उचललाय। आमच्या लोकांनी हात उचलायचं समर्थन नाही, परंतु ज्या पद्धतीचं त्याचं ॲटिट्यूड होतं ना, तिथे आपल्यामधलं कोणी असतं ना मराठी माणूस, तर त्यांनी पण त्याच्याबद्दल तेच केलं असतं। तर महाराष्ट्रात मराठी बोलावंच लागेल अशी प्रतिक्रिया दिली आहे मंत्री योगेश कदमांनी। मनसैनिकांनी कायदा हातात घेऊ नये असंही योगेश कदम म्हणाले। तर मुंबईच्या मीरा रोडमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मनसेच्या विरोधात आंदोलन केलंय, त्यामुळे हिंदीचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची आता शक्यता आहे। महाराष्ट्र में मराठी तो बोलनी ही पड़ेगी। अगर मराठी नहीं आती है तो आपका ये एटीट्यूड नहीं चलेगा कि हम मराठी बोलेंगे नहीं। हम कोशिश करेंगे ऐसा वो एक बता सकते हैं, बोल सकते हैं। तो मेरे ख्याल से देखिए, हमें किसी और लैंग्वेज का अपमान हमें करना नहीं है, लेकिन मराठी में अगर कोई महाराष्ट्र में कोई मराठी को डिसरिस्पेक्ट करता है तो बिल्कुल वहां पे हमारे कायदा हम लागू करेंगे, उनको कार्रवाई करेंगे। जो भी है, जिन्होंने भी उनको मारपीट की है, बिल्कुल उनको एक ही संदेश देंगे कि कायदा हाथ में मत लीजिए। जो भी कंसर्न पर्सन की आप कंप्लेंट फाइल कीजिए, उसके अगेंस्ट कार्रवाई की जाएगी। तर दुसरीकडे मनसे नेते राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द लिहिणाऱ्या केदार सोमणला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। केदार सोमण हा पुण्यातील वनाज भागातील रहिवासी आहे। त्याची पोस्ट पाहून पुण्यातील मनसैनिक आक्रमक झाले होते आणि त्याला चोप देण्यासाठी थेट त्याच्या घरीही दाखल झाले होते। पण पोलिसांना जेव्हा हे कळलं तेव्हा ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि केदार सोमणला त्यांनी ताब्यात घेतलं। त्याने बाहेर यावं तो साहेबांविषयी बोलला की आम्हाला काय आमचं काय 10 केसेस टाका आम्हाला काय माहिती नाही। बरं का, मी पण 20 वर्षाला सरचिटणीस आहे, त्यामुळे पण मला काय फरक पडतंय त्याला। तर मनसे नेत्यांची राज ठाकरेंसोबत शिवतीर्थावरती बैठक पार पडली। 5 जुलैच्या वरळी डोम इथे होणाऱ्या विजयी मेळाव्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली आहे आणि या बैठकीसाठी मनसेचे नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर आणि संदीप देशपांडेही उपस्थित होते। मनसेचे सचिव सचिन मोरेंची एक आता लक्षवेधी पोस्ट समोर आलेली आहे। 2 लढवय्या भावांची गोष्ट पाहायला
दरम्यान या टीझरमुळे उदय सामंतांनी मनसेला टोला लगावलेला आहे. टीझरमुळे मतं वाढत नाही असं ते म्हणाले. विजयी मेळाव्यासाठी मनसेने टीझर जारी केला आणि त्यावरून प्रतिक्रिया येत आहेत. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत युती होणार नाही असंही सामंतांनी स्पष्ट केलं. टीझरमुळं मतं वाढतात अशातला भाग नाही. शेवटी त्यांनी एखाद्या मुद्द्यावर एकत्र येण्यापेक्षा महायुतीमध्ये ज्यावेळी ते किंवा महाविकास आघाडीमध्ये एकत्र येतील त्यावेळी त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं अजून चर्चा करू. कारण त्यांची आघाडी होत असताना नुसतं मनसे त्यांच्यासोबत नाही आहे, त्यांच्याबरोबर काँग्रेस देखील आहे. ज्या पक्षानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे अशा पक्षासोबत आघाडी मनसेची होईल असं मला वाटत नाही. तर एकीकडे हिंदी सक्तीवरून राज्यात वाद रंगलाय, तर दुसरीकडे इंग्रजी भाषेवरून सुधीर मुनगंटीवारांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तरी कामकाज पत्रिका इंग्रजीमध्ये का असा सवाल मुनगंटीवारांनी उपस्थित केलाय. साधारणतः मीही 95 पासून आहे. इंग्रजीमध्ये आपली कार्यक्रम पत्रिका कधी मी तरी बघितली नाही. इकडे मराठी अभिजात भाषा करायची आणि मराठी ज्यांना बोलता येत नाही त्यांना हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी, मग हिंदीत बोलावं, कार्यक्रम पत्रिका हिंदीत घ्यावी आणि खूपच इंग्रजी शिवाय समजत नसेल तर पासपोर्ट व्हिसा काढून डायरेक्ट ब्रिटन पार्लमेंटमध्ये पाठवा. नियम 22 प्रमाणे आपल्या सर्वांना माहीत आहे या सभागृहातल्या कोणत्या भाषेत आपल्याला चर्चा करता येते, या सभागृहातलं कम्युनिकेशन कुठच्या भाषेत होऊ शकतं. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे प्राप्त 9 सदस्यांची विनंती आलेली आहे की इंग्रजीमध्ये ऑर्डर ऑफ द डे देण्यात यावा, कामकाज पत्रिका देण्यात यावी. तर दिशा सालियन प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय, कारण की या प्रकरणात ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळालेली आहे. हत्या आणि बलात्काराच्या आरोपांना कुठलाही पुरावा नसल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे. मुंबई पोलिसांनी हायकोर्टात हे प्रतिज्ञापत्र सादर केलंय. दिशाची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावरती सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा या प्रकरणात करण्यात आला होता. तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती. 16 तारीख को हम कुछ वीडियो कोर्ट में दिखाने वाले, विटनेस क्या है क्या नहीं, कुछ चीजें वो भी 10% ही दिखाएंगे. बहुत कुछ है. वो जाली एलएलबी में कैसा बोलता है ना कि उनके नाम डिस्क्लोज कर देंगे तो फिर ये गवाह जिंदा ही नहीं बचेंगे. फिर तो थोड़ी सी चीजें लेंगे, लेकिन जितने एविडेंस ऑन रिकॉर्ड है फांसी की सजा तक पहुंचाने के लिए सफिशियंट है, इतने लीगली. दरम्यान आता नितेश राणेंनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी केली आहे संजय राऊतांनी. आदित्य ठाकरेंचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी षडयंत्र रचलं असल्याचा आरोप त्यांनी केलाय. शिवाय दिशा सालियन प्रकरणात आरोपी करणाऱ्या सगळ्यांनीच, ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्या सर्वांनीच आता माफी मागावी असंही संजय राऊत म्हणाले. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवा नेते, मंत्री म्हणून, नेते म्हणून उत्तम काम करतात. त्यांचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी या सगळं षडयंत्र रचलं गेलं, त्यांना बदनाम करण्यात आलं. सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे. त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा, त्याने माफी मागायला पाहिजे. नाक घासून ज्या ज्या कोणी आरोप केलेत आणि बदनामी केली, प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आता आपण मान्सूनचा घेऊया आढावा. मान्सूनची खबरबात अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया. मुंबईपासून काही किलोमीटरवरती असलेल्या वाड्यातील विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या प्रवासाचं भयान असं वास्तव आता समोर आलंय. वाडा तालुक्यातील नाकारपाडा आणि जुगरेपाड्यातील विद्यार्थ्यांना दररोज पिंजाळ नदी पार करण्यासाठी बंधाऱ्याचा आधार घ्यावा लागतोय. अगदी जीव धोक्यात घालून विद्यार्थी दररोज 18-20 असे जातो. आणि मग जाताना प्रवास कसा असतो? वाहन मिळते तुम्हाला? नाही, वाहन नाही, आम्ही बंधाऱ्यावरून जातो. पावसाला असला कर बंधाऱ्याला आम्ही जात नाही, मग आम्ही घरी राहतो. इकून जाताना 5 आणि तिकून येताना 5, एकूण मिळून 10 किलोमीटर. आमचे पाय खूप दुखतात, काटे पण राहतात आमच्या पायाला. आमचे पायाला चेपली पण नाही राहत. आमच्याकडे सरकारची मागणी आहे, आम्हाला पूल करून द्या, नाही तर बस द्या.
तर दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरीमध्ये गुंडेनूर नदीपात्रातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास समोर आलेला आहे. पुढील काही दिवस नागरिकांचा असा जीवघेणा प्रवास सुरू राहणार आहे. नदीवरील पुलाचं बांधकाम संथगतीनं सुरू असल्यानं नागरिकांवरती ही वेळ आली. दरम्यान पुण्याला रात्रभर पावसानं सोडपलाय. पुणे शहरासह घाटमाथ्यावरती रात्री पावसाची हजेरी लागल्याचं पाहायला मिळालं. जोरदार पावसामुळे खडकवासलातून विसर्ग वाढवण्यात आलाय. खडकवासला धरणातून 6,451 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर विसर्ग वाढवल्यामुळे भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पुणे शहराच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. नदीपात्रातील लोकांनाही सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. याच सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आभाड यांनी. सध्या जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळं खडकवासला धरण क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणावरती विसर्ग जो आहे तो आज सकाळपासून करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आज सकाळी 6,551 क्युसेक्सने पाणी जे आहे ते खडकवासला धरणातून सोडण्यात आलेलं होतं. तर दुपारी 12 वाजता हाच विसर्ग जो आहे तो 8,855 क्युसेक्सने करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती अजूनही पाऊस जो आहे तो सुरू असताना पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर वरसगाव असेल, त्याचबरोबर पानशेत असेल, या धरणातूनही विसर्ग जो आहे तो करण्यात आल्यामुळे खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती पडताना पाहायला मिळतो आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि दुपारनंतरही हा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येईल असा अंदाज जो आहे तो पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नदी क्षेत्रात असणाऱ्या लोकांना सतर्कता इशारा देण्यात आला आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह सागर साम TV पुणे. तर सिंधुदुर्गात आपण आलोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं सोडपलाय. गड नदी, तेरेखोल या प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर कुडाळमधील भंगसाळ नदीलाही पूर आलाय. त्यामुळे कुडाळ शहरातून जाणाऱ्या मार्गावरती पाणी आलेलं आहे. भैरववाडीच्या झोपडपट्टीत पुराचं पाणी शिरलंय. कणकवली आचना मार्गावरती पाणी आल्यामुळे वाहतूक बंद झाली होती. तर सिंधुदुर्गाच्या अनेक भागात रात्री मुसळधार पाऊस झालाय. पावसाचा फटका कुडाळ तालुक्यालाही बसलाय. कुडाळ भैरववाडी इथल्या झोपड्यांमध्ये पाणी शिरलं. भंगसाळ नदीला पूर आला आणि त्यामुळे ही दृश्य समोर येतात. दरम्यान सकाळपासून पावसानं विश्रांती घेतल्यामुळे पाणी ओसरायलाही आता सुरुवात झाली आहे. त्या बाजूला तर रत्नागिरीच्या रघुवीर घाटात दरड कोसळली आहे. ही दृश्य आपण पाहतोय. दरड कोसळल्यानं घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. मुसळधार पावसानं दरड कोसळल्याची माहिती आहे. प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर रायगडच्या महाडमधील नाणेमाची या धबधब्यावरती पर्यटकांनी जीवघेणे स्टंट केले असंही दिसतंय. 2 डोंगरांवरती दोरखंड बांधून गिर्यारोहकांनी धबधब्याच्या पाण्यावरती स्टंट केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे. जीवघेणे स्टंट करणाऱ्या या पर्यटकांवरती कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
थेट येतोय नाशिकमध्ये. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात आलाय. सलग 14व्या दिवशी गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून 3716 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलंय. गोदा घाटावरील मंदिरांना पुन्हा पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय. आणि आता बातमी कोल्हापुरातून आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या बड्याची वाडी गावात जाण्यास रस्ताच नाहीये आणि त्यामुळे रुग्ण, गरोदर महिला शिवाय विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. मुख्य रस्त्यापासून गावात जाणारा सुमारे 1.5 किलोमीटरचा रस्ता वाहतुकीचा असून ग्रामपंचायत निवडणुकीत रस्ता पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. गेली 20 वर्ष मात्र या रस्त्याला डांबरच लागलं नाहीये. तसंच मुश्रीफांच्या आश्वासनांचं नेमकं काय झालं असा प्रश्न ग्रामस्थ विचारतात. अक्षरशः जीव मुठीत घेऊन इथून रस्त्याने ये जा करावी लागते. हे काका पण आहेत, तर याची गंभीर जरा हळू जा पडशील. आमच्या आजोबा पंजोबापासून इथे लोक वसाहत करत आहे आम्ही, आणि आम्हाला गावात येण्या जाण्यासाठी दळणवळण करण्यासाठी पर्यायी मार्ग नाही आहे व आमचा जो मार्ग आहे ते भरपूर चिखल होतो प्रमाणात. आजारी व्यक्तींना दवाखान्यात वेळेवर न नेल्याने जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही ग्रामपंचायत बडेचीवाडी, तहसीलदार गडिंग्लज, आमदार हसन मुश्रीफ साहेब यांना देखील रस्त्याची मागणीचे लेटर दिले होते. सरकारने लवकरात लवकर आमच्याकडे लक्ष द्यावे व आम्हाला रस्त्याची सोय करून द्यावी. तर एक धक्कादायक बातमी आपण पाहतोय. नंदुरबारमधील बातमी समोर येते. मेल्यानंतर सुद्धा आदिवासींच्या यातना काही संपतच नाहीये. स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नाहीये, शिवाय अन्य कोणताही मार्गही नाहीये. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी नदीतून जेवढा प्रवास करावा लागतोय. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी गावातील हा धक्कादायक प्रकार आहे आणि या भयान अशा वास्तवाचा सध्या व्हिडिओही समोर आलेला आहे. आमच्या शेगेर गावात लगत नेसू नदी आहे. तिथं काही एक वर्षापासून आम्ही पुलाची मागणी करत आहोत. गावकरी पुलाच्या पलीकडे स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीला जाण्यासाठी खूप लोकांचे हाल होत आहे, पण शासनाने याच्याकडे लक्ष काही दिलं नाही. तरी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी थोडं लक्ष द्यावं आणि ते पूल मंजूर करून द्यावे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला जे आम्ही हाल सहन करतोय, जे बाबांनी हाल सहन केलं ते सहन नाही करावं लागलं. एवढी शासनाला विनंती. आम्हाला पाण्याला पूर आले की गावामध्ये मयत होतं किंवा आम्हाला बाहेर नदीच्या पलीकडच्या शेतात चारा कापायचं किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उतरून जावं लागतं. लहानपणापासून बघत आलं आहे. आता आमचे मुलं पण मोठे झाले आहे, तरी पण शासनाने आम्हाला काही इकडं पूल बांधून दिलं नाही आहे. याने आम्हाला फार अडचणी येतात, म्हणून आम्हाला पूल बांधून द्यावे असं माझी विनंती आहे. तर ऐन पावसाळ्यात अलमट्टी धरणामुळे होणाऱ्या पुराच्या समस्येबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठी घोषणा केलेली आहे. अलमट्टी धरणाबाबत सरकार बारकाईनं लक्ष ठेवून धरणावरती ड्रोनने नजरही ठेवली जाणार आहे. या संदर्भात आता सरकार कायदेशीर भूमिका घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सर्वोच्च न्यायालयात 3 तारखा झाल्या आहेत. प्रत्यक्ष सुनावणीत बाजू मांडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आता बातमी कोल्हापुरातून आपण पाहतोय. अतिशय संतापजनक अशी बातमी आहे. भर पावसात मृतदेहाची हेळसांड होत असल्याचा प्रकार कोल्हापुरात समोर आलाय. कोल्हापूरच्या CPR रुग्णालयातली ही दृश्य तुम्ही पाहताय. सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभारच यामुळे समोर आलेला आहे. 1 तासांहून अधिक वेळ मृतदेह पावसात ठेवून कर्मचारी गायब झाले होते. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार घडलेला आहे. तर बदलापूर जवळील भोज धरणातील बंधाऱ्यावरती मस्ती करणं पर्यटकांच्या चांगलं संघटन आहे. पाण्याचा प्रवाह त्यांना कळलाही पर्यटक त्यात अडकला होता. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी त्यानं आरडाओरड केली. त्यानंतर लगेचच त्याच्या मित्रांनी धाव घेत त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. एकाने त्याला बंधाऱ्यावरून काठीचा आधार दिला, तर इतर पर्यटकांनी साखळी करत त्याला पाण्याबाहेर काढले. अखेर या पर्यटकाची सुटका करण्यात आली आहे.
बातमी नाशिकमधून समोर येते. नाशिकमध्ये बांधकामासाठी खोदलेले खड्डे जीवघेणे ठरतायत. बांधकाम साईटवरती खोदलेल्या खड्ड्यात पडून एका 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. हा मुलगा खेळताना पाय घसरून खड्ड्यात पडला होता. गेल्या 2 दिवसांतली ही अगदी दुसरी घटना आहे. याआधी वडी कामगार नगरमधील एका गृहप्रकल्पाच्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 मित्रांचा बुडून मृत्यू झाला होता. तर ठाणे स्थानक परिसरातील एका मोबाईल स्टोअरमध्ये एका ग्राहकाला दुकानातील परप्रांतीय कामगारांकडून बेदम मारहाण झाली होती आणि या ग्राहकानं ठाकरे सेनेचे माजी खासदार राजन विचारे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर राजन विचारे यांनी या दुकानदाराला कार्यालयात बोलावून मराठी ग्राहकाची माफी मागायला लावली आहे. शिवाय मराठी ग्राहकानं त्या दुकानदाराच्या कानशिलातही लगावली आहे. मैंने इनको थोड़ा सा मारा तो आइंदा से मैं ऐसा गलती नहीं करूंगा. सॉरी, मुझे माफ कर दो. पुढे तू बोल पहले तो नाव नाव सूरज बोलता वैसे बोल. कान पकड़ के बोल. सूरज पूरा ठीक से पकड़. सूरज बोल नाम या मेरा नाम षण्मुख पुजारी है. मैंने कल थोड़ा विकास काटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. तर विकास, नेमकं हे प्रकरण काय, सविस्तर. ठाण्यातल्या फॅशन परिसरामध्ये एका गुजराती दुकानदाराने 4 ते 5 जणांनी मिळून एका मराठी मुलाला मारहाण केली आणि त्याच्यानंतर आक्रमक असणारे ठाण्याचे माजी खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी त्या व्यापाऱ्याची शाळा घेतली, त्याला कान पकडून माफी मागायला लावली. विशेष म्हणजे नेहमी आक्रमक असणारे राजन विचारे आज मात्र मवाळ दिसले, कारण की जेव्हा जेव्हा ठाण्यामध्ये कुठली घटना घडली त्यानंतर राजन विचारे आक्रमक अर्थातच होतात. आपण पाहतोय की पुन्हा एकदा मराठीचा अपमान करणाऱ्याला दणका मिळालेला आहे. मराठी ग्राहकाला मारहाण करणाऱ्या दुकानदाराला चांगलाच आता धडा शिकावा गेलाय. आणि यानंतर आता आपण वारी संदर्भातील घडामोडी जाणून घेऊयात. आषाढी एकादशीसाठी विठ्ठल रुक्मिणी मातेला एक खास पोशाख घालण्यात येणार आहे. आषाढी एकादशीसाठीचा हा पोशाख साम टीव्हीवरती आपण पाहताय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही विठ्ठल रुक्मिणी मातेला खास पोशाख देण्यात येणार आहे. तर आषाढी एकादशीसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला भरजरी वस्त्र दिली जाणार आहेत. जांभळ्या आणि भगव्या रंगाची ही भरजरी वस्त्र आहेत. जय जय राम कृष्ण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री गिरीश महाजन आणि आमदार राजू खरे यांच्यासह अवघे 6 जण दर्शनाला गेले होते. आषाढी यात्रेच्या निमित्तानं भाविक वारकऱ्यांना देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी यावेळी करण्यात आली. शिंदे आज पंढरपुरात दाखल झाले. वैदर्भीय जगन्माता रुक्मिणी मातेची पालखी आज पंढरीत मोठ्या उत्साहात दाखल झाली. प्रमुख 10 मानाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या कोंडण्यपूर इथल्या रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरात दाखल झाली. ही पहिलीच पालखी आहे. सुमारे 800 किलोमीटर अंतर पार करून तब्बल 34 दिवसांच्या प्रवासानंतर पालखी पंढरीत आली आहे. रुक्मिणी मातेच्या पालखीचं पंढरपूरकरांनी स्वागत केलं. तर विठ्ठलनामाचा जयघोष करत पालखीनं विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणाही पूर्ण केल्या. त्यानंतर पालखी मठात विसावली. आषाढी वारीसाठी आता अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. पंढरपुरात वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी यंदा जोरदार तयारी करण्यात आली आहे. यंदाच्या वारीला प्रति कुंभमेळ्याचं स्वरूप देण्यात आलेलं आहे. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरपूर शहरात प्रमुख मार्गावरती विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई पाहायला मिळते. तर दिव्यांच्या प्रकाशानं पंढरी नगरी न्हाऊन निघाली आहे. प्रबोधनकार ठाकरे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्याच्या दुतर्फा रंगीबिरंगी विद्युत दिव्यांची रोषणाई पाहायला मिळते. याशिवाय शहरातील प्रमुख रस्त्यांवरच्या खांबावरती दिव्यांच्या माळाही लावण्यात आल्या आहेत.
बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे. लाडक्या बहिणींना आता सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार आहे. होय, केंद्र सरकार महिलांना वॉशिंग मशीन देणार आहे. मात्र हे आम्ही म्हणत नाहीये, तर असा दावा करण्यात आलेला आहे. आणि म्हणून या दाव्यात किती तथ्य आहे याची आम्ही पडताळणी केली. मग आम्हाला काय कळलं, चला पाहूयात. लाडकींसाठी केंद्राची फ्री वॉशिंग मशीन योजना. सरकार महिलांना मोफत वॉशिंग मशीन देणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? लाडकींना आता केंद्र सरकारही मदत करणार आहे. कारण लाडकींसाठी आता केंद्र सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार असल्याचा दावा करण्यात आलाय. तसा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. या मेसेज सोबत एक लिंकही देण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झालाय. खरंच सरकार मोफत वॉशिंग मशीन देतंय का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. हा प्रश्न महिलांचा असल्यानं याची खरी माहिती सांगणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. केंद्र सरकार महिलांसाठी फ्री वॉशिंग मशीन 2025 अशी योजना आणणार आहे. या योजनेतून सरकार महिलांना वॉशिंग मशीन वाटणार आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं आमच्या टीमनं याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ही योजना सरकारी असल्याचा दावा केल्यामुळं आमच्या टीमनं सरकारनं अशी योजना आणली आहे का, तसंच ही योजना आणली असेल तर कोणत्या महिला पात्र ठरतील याची माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. फ्री वॉशिंग मशीन अशी सरकारची योजना नाही. लाडकींसाठी फक्त महाराष्ट्र सरकारचीच योजना आहे. 1500 रुपयांशिवाय लाडकींसाठी इतर कोणतीही योजना नाही. फ्री वॉशिंग मशीनचा दावा दिशाभूल करणार आहे. सध्या सरकार नवनवीन योजनांची घोषणा करतंय. कधी लाडका भाऊ तर कधी लाडका शेतकरी अशा योजना सुरूच असतात. मात्र राज्यात लाडकी बहीण ही योजना चर्चेत आहे. सरकार महिलांना घरबसल्या 1500 रुपये देत आहे. त्यामुळे सरकार महिलांना वॉशिंग मशीनही देऊ शकतं असं अनेकांना वाटू लागलंय. मात्र ही योजना नसून महिलांची दिशाभूल करण्यासाठी हा मेसेज व्हायरल करण्यात आलाय. त्यामुळे आमच्या पडताळणीत सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि या सविस्तर रिपोर्ट नंतर आता इतरही घडामोडींचा वेगवान आढावा झटपट 100च्या माध्यमातून. सिंधुदुर्गात पुढील 3 ते 4 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि या कालावधीत 15 मिलीमीटर एवढ्या तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सह्याद्री पट्ट्यात दमदार पाऊस कोसळत असून नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्या असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. राज्यभरात जून महिन्यात मुसळधार पाऊस पडला असला तरी विदर्भात मात्र पावसानं दांडी मारली आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. अनेक जिल्ह्यात 12% पावसाची तूट पाहायला मिळते. विदर्भातील फक्त बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातच पावसानं सरासरी गाठली आहे. जळगावात पावसानं जून महिन्यातच हजेरी लावली आणि त्यामुळे खरीपाच्या 81% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यात खरीपाचं सुमारे 7,40,000 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी 6,60,000 हेक्टरवरती पेरण्या झाल्या आहेत. बदलापूरजवळील भोज धरणाच्या प्रवाहात एक पर्यटक अडकला होता, पण वेळीच मित्रांच्या मदतीमुळे त्याची प्रवाहातून सुटका झाली. या थराराचा व्हिडिओ आता समोर आलाय. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले. वैनगंगा नदीतील पूर नियंत्रणात आणण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आणि म्हणून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला.
पुणे शहराच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. दरम्यान नदीपात्रातील लोकांनाही सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी आणि कोतवाली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. खेडच्या जगबुडी नदीची सध्याची पाणी पातळी 5.40 मीटर इतकी आहे, तर कोतवालीची पाणी पातळी 5.70 मीटर इतकी आहे. पुण्याच्या मावळमध्ये पवना धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात 94 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि म्हणून मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराचा पाणी प्रश्न सुटणार आहे. आणि एक मोठी बातमी आपण पाहतोय, राजकीय वर्तुळातून ही बातमी आहे. राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्याची इच्छा पूर्ण केली आहे. राज ठाकरेंच्या एका कार्यकर्त्यानं नवी कोरी कार घेतली आणि त्यावेळी कार्यकर्त्याची इच्छा होती की राज ठाकरेंच्या हस्ते आपल्या कारची पूजा व्हावी. यावेळी राज ठाकरेंकडे इच्छा बोलून दाखवल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांच्या कारची पूजा केली आहे आणि यावेळी स्वतः राज ठाकरे ड्रायव्हिंग सीटवरतीही बसले होते. साहेब 2 मिनिटं आतमध्ये येऊ. तर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत एक धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांचं बनावट लेटर हेड आणि सही वापरून तब्बल 3,20,00,000 निधी वर्ग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेत स्वतः आमदार लाड यांनी ही धक्कादायक माहिती दिल्यानं अनेकांच्याच भुवया उंचावल्यात. माझ्या नावाचे खोटे लेटर हेड आणि खोटी सही करून बीड जिल्ह्याला निधी वर्ग करण्यात आलाय, ही माहिती दिली आहे खुद्द प्रसाद लाड यांनीच. जिल्ह्यातून कोणीतरी पत्रव्यवहार करून माझी खोटी सही करून 3,20,00,000 रुपये हे रत्नागिरीतून बीडला वर्ग करण्यात आले. तर कॉपी मागवली असता लक्षात आलं की माझं लेटर हेड खोटं वापरलं आहे, माझी सही खोटी मारली होती आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी वेगळ्या पद्धतीचं आता काहीतरी नवीन सिस्टीम आली आहे AI च्या माध्यमातून माझा आवाज काढून फोनवरती पण बोलले आणि सांगितलं की मी प्रसाद लाड बोलतोय, आत्ताच्या आत्ता तुम्ही निधी वर्ग करा. सरकारला माझी विनंती आहे की आपण ह्या बाबतीत एक तर पोलिसांना निर्देश द्यावेत. ह्या लोकांची नावं कळलेली आहेत, कोण कोण आहेत ती, ते कोणी असतील कुठल्याही पक्षाचे असतील त्यांना अटक झाली पाहिजे. तर राज्यातील सर्व शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यापुढे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. आता असे कर्मचारी सेवेत आहेत ते निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवरती कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. शिक्षण मंत्री दादा भुसेंनी विधान परिषदेत ही माहिती दिली आहे. राज्यातील सर्वच चतुर्थ श्रेणीची जी काही पदं आहेत ती या ठिकाणी व्यपगत होत आहेत आणि त्याच धर्तीवर सदरच्या शिपाई पदाचंही त्या ठिकाणी व्यपगत होत आहेत. आत्ताच्या घडीला अस्तित्वातली जी पदं आहेत ती म्हणजे त्यांचं सेवानिवृत्ती होईपर्यंत त्यांचा काही विषय नाही. ते पद त्याचं सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर मग या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला पद ते भरता येणार आहे कंत्राटी पद्धतीने. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आपण वारी संदर्भातील घडामोडी वेगवान पद्धतीने पाहूयात. रुक्मिणी मातेची पालखी पंढरीत दाखल झाली आहे. प्रमुख 10 मानाच्या पालख्यांपैकी ही एक आहे. कौंडण्यपूर रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरात दाखल होताच पंढरपूरकरांचं स्वागत केलं. तब्बल 34 दिवसांचा प्रवास केल्यानंतर पालखी पंढरीत आली आहे. नंतर विठ्ठल नामाचा जयघोष करत पालखीनं विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणाही पूर्ण केली. आषाढी एकादशीसाठी विठ्ठल रुक्मिणी मातेला खास पोशाख घालण्यात येणार आहे. जांभळ्या आणि भगव्या रंगाची भरजरी वस्त्र परिधान केली जाणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला खास पोशाख देण्यात येईल. नंदुरबारमधील राजेश पाटील या विद्यार्थ्यानं तुळशीच्या नाजूक पानावरती विठुरायाची सूक्ष्म प्रतिकृती साकारली आहे. राजेश आषाढी एकादशीपर्यंत जेवढ्या प्रतिकृती तयार होणार त्याचे विठुरायांच्या भक्तांमध्ये वाटप करणार आहे. तर या कलाकृतीमुळे राजेशचं सगळीकडे कौतुकही होत आहे. आणि यानंतर आता इतरही घडामोडी झटपट 100च्या माध्यमातून. 5 जुलैला होणाऱ्या ठाकरेंच्या मेळाव्याची रूपरेषा आता जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पक्षाकडून या मेळाव्यासाठी संयुक्तपणे तयारी केली जाते. मुंबईतील वरळी डोममध्ये होणाऱ्या या मेळाव्यात सुमारे 8,000 लोकांच्या बसण्याची व्यवस्था आहे. मंत्री आशिष शेलार आणि उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलेला आहे. मुंबईकरांसाठी भाजपाच लढणारा पक्ष आहे. उभाठा सेनेला खुलं आव्हान देतो. हिंमत असेल तर मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलंय. पीक विम्याच्या मुद्द्यावरून रोहित पवार आक्रमक झाले. रोहित पवारांनी कृषी मंत्र्यांचा वाचाळवीर असा उल्लेख केलाय. मिस्टर जॅकेट असं लिहिलेलं पोस्टर घेऊन रोहित पवार विधान भवनात आले. नारायण राणेंच्या बोलण्याकडे महाराष्ट्र गांभीर्यानं पाहत नाही. नारायण राणे स्वतःचा पक्षही चालवू शकले नाहीत असं संजय राऊत म्हणाले. तर भाजपमध्ये गेलेला प्रत्येक माणूस मराठीचा शत्रू आहे. प्रत्येक पक्ष तुमच्यासारखा गुलाम नाही असंही राऊत म्हणाले. तर एक मोठी बातमी आपण पाहतोय. विधान भवन परिसरात मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या आवाजाची खिल्ली उडवली आहे. आदित्य ठाकरे पोडियमवरती बोलून गेल्यानंतर नितेश राणे बाईट द्यायला आले होते आणि यावेळी मंत्री असलेल्या राणेंनी आदित्य ठाकरेंच्या आवाजाची खिल्ली उडवली. मात्र मंत्रिपदावरती असलेल्या राणेंना ऑन कॅमेरा एका आमदाराची टिंगल करणं शोभतं का असा सवाल उपस्थित होतोय. आणि यानंतर पुन्हा वळतोय झटपट 100 कडे. आता नितेश राणेंनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. आदित्य ठाकरेंचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी षडयंत्र रचलं असल्याचा आरोप त्यांनी केलाय. शिवाय दिशा सालियन प्रकरणात आरोप करणाऱ्या सर्वांनीच माफी मागावी असंही संजय राऊत म्हणाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांच्या मोबाईलवरती धमकीचा मेसेज पाठवण्यात आलाय. संग्राम को 2 दिन के अंदर खत्म करूंगा अशी धमकी या मेसेजमधून देण्यात आली आहे आणि या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्रात मराठी बोलावंच लागेल अशी प्रतिक्रिया मंत्री योगेश कदमांनी दिली आहे. तर मनसैनिकांनी कायदा हातात घेऊ नये असंही योगेश कदम म्हणाले. मुंबईच्या मीरा रोडमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मनसेच्या विरोधात आंदोलन केलं. त्यामुळे हिंदीचा वाद पेटण्याची शक्यता आहे. मनसेचे राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द लिहिणाऱ्या केदार सोमणला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. केदार सोमण हा पुण्यातील बनास भागातील रहिवासी आहे. तर त्याची पोस्ट पाहून पुण्यातील मनसैनिक आक्रमक झाले होते. त्याला चोप देण्यासाठी मनसैनिक त्याच्या घरी दाखल झाले होते. बाहेर
पक्ष कोण सोडून जातं यापेक्षा पक्षवाढीसाठी काम करणार असं विधान ठाकरे सेनेचे नवनियुक्त नाशिक महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांनी केलंय. आव्हान पेलण्याची आमच्यात क्षमता आहे असंही ते म्हणाले. पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आशिष शेलार आणि जयंत पाटलांनी सर्वांचं लक्ष वेधलं. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांच्यात विधान भवनात चर्चा झाली. दोघांना हसत खेळत गप्पा करताना पाहून चर्चेला उधाण आलंय. महाराष्ट्रात 3 महिन्यात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राहुल गांधींनी दिली आहे. ट्विट करत त्यांनी शेतकरी आत्महत्येचे हे वास्तव समोर आणलंय. शेतकरी दररोज कर्जात बुडतो, पण सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष करत कोट्याधीशांना कर्ज देत आहे असं राहुल गांधी म्हणाले. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी पुन्हा सरकारला घरचा आहेर दिलाय. नवी वीज कनेक्शन मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना सोलार पंप घ्या म्हणून आग्रह का, असा सवाल मुनगंटीवारांनी केलाय. तर या संदर्भात बैठक बोलावून योग्य कारवाई करू असं ऊर्जा मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या. जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक घेतली गेली. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरेंच्या उपस्थितीत ही बैठक झाली. जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती आणि यावेळी आगामी निवडणुकीच्या तयारीला सर्व कार्यकर्त्यांनी लागा अशी सूचना सुनील तटकरेंनी पदाधिकाऱ्यांना केली आहे. धुळ्यात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 41,000च्या गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे आणि या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय. दहशत माजवण्याच्या उद्देशानं तो देशी कट्टा बाळगत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नागपूरच्या धरमपेठ परिसरात महफिल शॉपमध्ये धाड टाकत 3 लाख रुपयांचं प्रतिबंधित सिगरेट आणि हुक्का फ्लेवर जप्त करण्यात आलं. या प्रकरणी शुभम कांबळे आणि वैभव कांबळे असं अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे. तर नागपूर पोलिसांना प्रतिबंधित सिगरेट हुक्का फ्लेवर बाजारात मिळत असल्याची माहिती मिळाली आणि त्यावरून पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली. कोल्हापूरच्या कागलमध्ये मुख्याध्यापकानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मारुती भरकट असं आत्महत्या करणाऱ्या मुख्याध्यापकाचं नाव आहे. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. मुंबईच्या वड्यात एकावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. धारदार शस्त्रानं गळ्यावरती अगदी सपासप वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून वाद झाल्याची माहिती आहे. टीटी पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर मुंबई गोवा महामार्गावरती कार अपघाताची थरारक दृश्य पाहायला मिळाली. बांदा पुलावरून कार 60 फूट खोल ओढ्यात पडली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार ओढ्यात कोसळल्याची माहिती आहे. कारमधील 6 युवक आश्चर्यकारकरित्या बचावले. हॉटेलच्या किचनमध्ये खरंच अन्न सुरक्षित असतं का असा सवाल उपस्थित करणारा एक व्हिडिओ समोर आलाय. व्हिडिओमध्ये किचनमधील कर्मचारी जमिनीवरती सगळा कचरा सुपलीत घेऊन गॅसवरती शिजत असलेल्या अन्नात टाकताना दिसतोय. तो हे कृत्य एकदा नाही तर 2दा करतोय. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात अवैध दारू विक्री विरोधात पोलीस ऍक्शन मोडवरती आलेत. पोलिसांनी घरातील देव्हाऱ्यासमोर खड्डा खोदून ठेवलेला दारूसाठा जप्त केलाय. 4,800 रुपये किमतीच्या 60 बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तर या प्रकरणी साहेबराव पिठेवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. मला एवढे काम सगळे पटापट आवरून लगेच इकडे निघाले. म्हटलं आज जायचंच, काही झालं तरी जायचं.
जळगावातील रावेरमध्ये तापी नदी किनाऱ्यावरील कांडवेल या पुनर्वसित गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे हे रस्ते पाण्याखाली गेले आणि म्हणून या रस्त्यावरती पायी चालणंही अवघड झालं. याकडे प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आता विमानानं नाही तर कारनं हवेत उडू शकता. हो, अगदी बरोबर ऐकताय. तुमचा विश्वास बसत नसेल मात्र हे खरं आहे. एअर टॅक्सीची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे आणि ती नेमकं कुठे केली गेली आहे पाहूयात. ट्रॅफिक जाम मधून जावडत फ्लाइंग कारची यशस्वी चाचणी. फ्लाइंग कार भारतात कधी येणार? ट्रॅफिक जाम झाल्यानंतर कित्येकदा हवेतून उडत जाता आलं तर असं मनात येतच. मात्र आता कारनं हवेतून उडत जाण्याचं स्वप्न साकार होणार आहे. कारण बुलेट ट्रेनच्या वेगानं हवेत उडणाऱ्या जॉबी एअर टॅक्सीनं यशस्वी उड्डाण घेतलंय. हा व्हिडिओ नीट पहा. हवेत उडणारी वस्तू ड्रोन किंवा ऑटोमॅटिक खेळणं नाही, तर ही आहे बुलेट ट्रेनच्या वेगानं हवेतून उडणारी फ्लाइंग कार. त्यामुळेच आता ना होणार रस्त्यावर अपघात, ना जीव गमावण्याची भीती. कारण ही कार विमानात न बसताही हवेत उडण्याचा आनंद देऊ शकते. मात्र या कारची वैशिष्ट्ये काय आहेत त्यावर देखील एक नजर टाकूया. चीनच्या झेपिंग एरोहत या कंपनीनं बनवलेली फ्लाइंग कार हवेत 3000 फूट उंचीवरून 560 किलो वजनासह उड्डाण करणार. हवेमध्ये 217